नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 एप्रिलला म्हणजे रविवारी अक्षय तृतीया अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस येत आहे. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं. हा दिवस विशेषतः धन, समृद्धी आणि शुभ कार्यासाठी ओळखला जातो. असं मानलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि धनसंपत्ती वाढते. तसेच या दिवशी केलेल्या दानधर्माचे पुण्य अनेक पटीने वाढून मिळतं. अक्षय या शब्दाचा अर्थच आहे कधी न संपणारं, नाश न होणारं. त्यामुळे या दिवशी केलेले चांगले कर्म कायमस्वरूपी फळ देत राहतात, असं शास्त्र सांगत असतं. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे कोणतेही शुभ काम करण्यासाठी अत्यंत योग मानला जातो. तसेच अनेक लोक या दिवशी सोनं किंवा इतर वस्तू खरेदी करतात. पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी पांडवांना अक्षय पात्र दिले होते, ज्यामुळे त्यांना कधी अन्नाची कमतरता भासली नाही. यावरून या दिवसाचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. त्यानंतर बघा, या दिवशी आपण जे काही चांगलं करतो, पूजा, दान किंवा खरेदी, याचे परिणाम आयुष्यावर टिकून राहतात. पण लक्षात ठेवा, या दिवशी वाईट गोष्टी केल्या तर त्याचे परिणाम तितकेच कायमस्वरूपी राहू शकतात. त्यामुळे चुकीच्या गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे. असंही सांगितलं जातं की या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ असते, त्यामुळे केलेले उपाय लगेच फलदायी ठरतात. अक्षय तृतीयेला केवळ लक्ष्मीपूजनच नाही तर पितरांची पूजा देखील केली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी तर्पण, पिंडदान यांसारखे विधी केले जातात. त्यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णा याच दिवशी पृथ्वीवर अवतरली होती. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची जयंती देखील या अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णाची ही जगाची पालनपोषण करणारी मानली जाते. जवळपास सर्व घरांच्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचे चित्र नक्कीच असते. देवीच्या कृपेने घरात समृद्धी राहते असे मानले जाते. घरात कधीही अन्नपदार्थाची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्याची अधिराष्टी देवी मानली जाते. अन्नपूर्णा देखील आदिशक्ती देवी पार्वतीचे एक रूप आहे. तिला अन्नदान किंवा शाकंभरी असेही म्हटलं जातं. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून देवीची पूजा करावी. एक आख्यायिकानुसार काशीमध्ये एकदा दुष्काळ पडला होता. लोक उपासमारीने व्याकुळ झाले होते. भगवान शिवांनी लोकांचे पोट भरण्यासाठी अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितली होती. भिक्षे सवेतेह देवी भगवान शिवाला वचन दिले की काशीमध्ये कोणीही कधीही उपाशी झोपणार नाही. काशीला येणाऱ्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचं जीवन हे सफल होणारच आहे. देवीच्या आशीर्वादाने प्रत्येकाला भोजन मिळेल असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत सोपा व प्रभावी उपाय सांगणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करा, तर तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, धन, संपत्ती याची कमतरता भासणार नाही. हा उपाय कोणता आहे, कसा करायचा आहे, कोणत्या वेळेला करायचा, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल. तर बघा, सकाळी करणे हा उपाय अतिशय उत्तम मानले जाईल, पण वेळ नसेल तर दिवसभरात कधी करू शकता. सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. सकाळी लवकर मुहूर्तावरती उठलं आणि स्नान केलं तरी देखील खूप शुभ मानलं जातं. आणि स्नान करताना आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करायचं. स्वच्छ कपडे घालून देवघरातील देवांची पूजा करायची. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचं, वातावरण पवित्र करायचं. त्यानंतर आपलं संपूर्ण घर आणि स्वयंपाकघर, चूल, गॅस यावर गंगाजल शिंपडून स्वच्छ धुवून घ्यावे. स्वयंपाकाची चूल, गॅसला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करा. फुले अर्पण करून
दिवा ओवाळून शेगडीची पूजा करायची आहे. जर आपल्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता होत असेल, अन्नधान्य आपल्या घरामध्ये खरेदी करून आणले ते जास्त काळ टिकत नसेल, घरातून अन्नधान्य जास्त प्रमाणात वाया जात असेल, म्हणजेच आपण जे काही बनवतो तर त्यामधून आपल्या घरातील अन्नाची नासाडी होत असेल, त्यासाठी अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर अन्नपूर्णा मातेची अशा पद्धतीने पूजा नक्की करा. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. अन्नपूर्णा मातेची पूजा करायला एक तामण घ्या. त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा. त्या मूर्तीवरती उसाच्या रसाने अभिषेक करा. जसा उसाचा रस उपलब्ध नसेल तर बघा शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करताना ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करा. अन्नपूर्णा स्तोत्र म्हणा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि एका ताटात हळदी कुंकू त्याला लावा आणि ती मूर्ती त्यावरती ठेवा. दुसऱ्या वाटीत सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारची धान्य घ्यायची आहेत. त्यामध्ये तांदूळ आवर्जून घ्यावेत, कारण सर्व धान्यांमध्ये तांदूळ अतिशय पवित्र मानले जातात. सर्व पूजा कार्यामध्ये, सर्व मांगलिक कार्यामध्ये तांदूळ हे धान्य आवर्जून वापरलं जातं, कारण तांदळाशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्णच असते. तसेच माता अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती तांदळामध्ये ठेवली जाते, म्हणून आवर्जून तुम्हाला तांदूळ हे धान्य घ्यायचं आहे. तसेच गहू, ज्वारी, बाजरी, चणा डाळ, मसूर डाळ किंवा तुमच्याकडे जे धान्य उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता. हे सर्व धान्य एकत्र करून अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करा. उजव्या हाताने हळूहळू धान्य देवीवर टाका. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करा. धूप दीप अगरबत्ती ओवाळून माता लक्ष्मीला अन्नपूर्णा मातेला नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही घरामध्ये स्वयंपाकामध्ये बनवलं असेल, पुरणपोळी असेल, श्रीखंडपुरी असेल, कोणताही पदार्थ तुम्ही बनवला असेल तर तो तुम्ही अन्नपूर्णा मातेला नैवेद्य म्हणून मनोभावे दाखवा आणि प्रार्थना करा की अन्नपूर्णा माता माझ्या घरामध्ये अन्नधान्य आणि सुखसमृद्धी कधीही कमी पडू देऊ नये. अन्नपूर्णा मातेची मूर्ती धान्य स्वयंपाकघरात ठेवून गॅसजवळ ईशान्य कोपऱ्यात ठेवा आणि पुन्हा एकदा पूजा करणं शक्य असेल तर तिथे एक छोटासा दिवा प्रज्वलित करा. ही मूर्ती संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवा. दुसऱ्या दिवशी ते धान्य पशुपक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घाला आणि मूर्ती पुन्हा देवघरात ठेवा. अशा प्रकारे हा साधा पण प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. जर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला जाता जाता नक्की एक लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.